हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर आज मी 61 पूर्तीवर पॉडकास्ट आणणार होती, पण काय झालं, म्हटलं की आज शेवटचा पार्ट असेल आणि आज आपण टाकूया। पण आधी तर मला वाटलं की टाकतात की नाही, आजपासून व्हिडिओ टाकणं बंद केलं की काय झालं की काय, कारण बराच वेळ झाला काही अपलोडच केलं नव्हतं। पण नंतर बघितलं तर आला आणि बघता बघता शेवटपर्यंत पाहिला आणि शेवटी असं लिहिलं होतं, स्टे टर्न्ड फॉर द नेक्स्ट व्हिडिओ। सो मग मी पाठ फिरवली, टर्न बोलले ना म्हणून मी टर्न केलं। ठीक आहे, मग आज नाही करत, उद्या मी मग बोलले ना की नेक्स्ट व्हिडिओ आला की त्याच्यानंतर मग मी पॉडकास्ट बनवेन त्याच्यावर। ठीक आहे, फायनल, एकदम फुल अँड फायनल पॉडकास्ट। सो सॉरी जर तुम्ही आज वाट बघत होता असाल तर, कारण का त्यांनीच सांगितलं आहे सगळ्यांना स्टे टर्न्ड। हे ट्यून्ड बोलायचं होतं का काय माहिती, लफडंच दिसते। घरातले दिग्गज तर अशिक्षित अनपढ तरी आले बाबा एवढे पुढे, पण त्याच्यानंतरच्या पिढीचं काय, फक्त मुलालाच शिकवलं, मुली तर अनपढ गवारच राहिल्या ते तर दिसतंच आहे। आणि मुलींची मुलं पण तशीच राहिली वाटतं। असं कसं हो काकू, म्हणजे एक आजी म्हणून तुमचं कर्तव्य होतं ना की मुलींना सांगायला की तुमचं तर जाऊ दे, जे झालं ते झालं, पण तुमच्या मुलांना तरी व्यवस्थित शिकव। स्टे टर्न काय असतं? एनिवेज बाळा, तुला मग एडिटिंगची नाही, एडिटिंग वगैरे करत बसण्याची नाही, ही वेळ तुला शिक्षण घेण्याची आहे, अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करण्याची आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, अभ्यास कर, शिक्षण घे, शाळेत जा, कॉलेजमध्ये जा, जे काही आहे ते कंप्लीट कर। उगाचच नसत्या उद्योगधंद्यामध्ये पडू नको, हे फार काळ चालणार नाही। कारण माझ्यासारखे लोक असलं जास्त वेळ चालू देत नाहीत नाटकं फालतू, तर त्याच्यामुळे बघ काहीतरी उद्योगधंद्याचं आणि पोटापाण्याचं जर चांगलं काहीतरी आयुष्यात करायचं असेल तर त्या अभ्यासावर फोकस कर, ते तुला लाँग रनमध्ये उपयोगी येईल। तुझी प्रिय मावशी असं समजूनच मी तुला काहीतरी सांगते, 4 उपदेशाचे बोल, 4 फायद्याचे बोल, तर ते गोड मानून घे आणि बघ काय करता येतं का। तर मंडळी, मला हेच सांगायचं आहे की आपण उद्या आणूया त्याच्यावरती पॉडकास्ट, आणि कसं जे पुढे काय काय आपले प्लॅन्स आहेत पॉडकास्टचे ते तसे उलगडत जातीलच। बट आजच्यासाठी आपण एक बड्डे सेलिब्रेट झालेला आहे, ऑलरेडी फिनिश झालेला आहे, ट्रिप पण फिनिश झालेली आहे, बड्डे पण फिनिश झालेला आहे। तर आपण छाछू आईंचं आधी सेलिब्रेशन आवरून घेऊया। त्यांचं झालेलं आहे, म्हणजे फायनल त्यांनी सांगितलं आहे, डेकोरेशन वगैरे पण काढलं आहे। बचनी बोलली की आम्ही असं डेकोरेशन वगैरे जे पण आहे ते सगळं काढून जैसे थे करून झोपतो, त्याच्याशिवाय आम्ही झोपत नाही म्हणून। तर ते सगळं झालेलं आहे, याचा अर्थ आवर्त घेतलेला आहे, संपलेला आहे बड्डे। हॅपी बड्डे टू यू छाछू आई। सो आपण आज त्यांच्यावर पॉडकास्ट घेऊन येणार आहे। चला मग जास्त वेळ न दवडता, जो ऑलरेडी आपण दवडलेला आहे, सुरू करूया आजच्या पॉडकास्टला। सो लास्ट पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस केलंच की कसं फनीने घोडचूक केली आणि हे मोठे सॅड ट्रिप्स बाय जीजा सालीवाले, सॅड ट्रिप्सचे सर्वा ह्यांनी बघितलंच नाही आणि पुढच्या महिन्याची बुकिंग केली आणि त्याच्यामुळे त्यांना रूम नाही मिळाला। आणि मग नंतर मग आता नेक्स्ट दिवशी कुठे राहणार असा प्रश्न होता। तसं बच्चूने सांगून ठेवलं होतं तिथे की काय कॅन्सलेशन वगैरे झालं तर, म्हणजे किती मनहूस आहे ना तो माणूस, म्हणेल याला तुमची चुकी, तुम्ही मला काय सांगता कॅन्सल होईल आणि हे ते, कॅन्सल काय होणार नाही, तुमचं बघा तुम्ही, असंच मनात म्हणाला असेल। डायरेक्टली असं बोलू शकणार नाही, पण मनात हे नक्कीच म्हणाला असेल, तुमच्या चुकीने तुम्ही पुढच्या महिन्याचं बुक केलं, आता आहे तर दिलं तुम्हाला, काही आमचं बुकिंग कॅन्सल वगैरे होत नसतं, तुमचं तुम्ही बघून घ्या, आता बघायला सुरुवात करा, काही होणार नाही आहे कॅन्सल आले मोठी। आणि त्या दिवशी पण एकच रूम अवेलेबल होता वाटतं, सगळेजण त्याच्यातच डंप झाले होते। डॅमेजरपासून जो छुपा डॅमेजर आहे ना यांचा, त्याची प्रायव्हसी जपते, पण तो सारखा कुठे ना कुठे तरी दिसतोच आहे, हाईड अँड सीक खेळत असतो। तर त्याच्यापासनं ते छुट्टीताईची फॅमिली आणि हे सगळे एकाच रूममध्ये यांना कोंबलं होतं, कारण मध्ये व्ह्यू बघायला, कारण इथे तर फक्त मला वाटतं लोक व्ह्यू बघायला नुसतं अख्खा वेळ ते व्ह्यूजच बघा। अरे ठीक आहे, आपण जिथे जातो तिकडचं असं आपण निसर्ग डोळ्यात साचवून वगैरे घेतो, पण किती वेळा बघावं तेव्हा नुसतं व्ह्यू बघतोय, काय करतोय, व्ह्यू बघतोय। ते व्ह्यू बघायला सारखी ती छुट्टी तिथे यायची म्हणजे ती तिथेच होती। सो तिकडे म्हणजे तेवढ्या पैशामध्ये जर त्याने अलाव केलं तुम्हाला, हीच खूप मोठी गोष्ट आहे। नाहीतर हॉटेलच्या पॉलिसीज खूप स्ट्रिक्ट असतात, म्हणजे हा खरं त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। भलेही 4 पैसे तुमचे काही एक्स्ट्रा घेतले पण असतील तरी पण काही हरकत नाही, कारण का त्या दिवशी नाही तर काय झालं असतं तुमचं ना, लो लग गए
हे सगळं त्या फनीमुळे नुसत्या गुडप्या कुठल्या दात काढत फिरत असतं. हॅलो ब्युटिफुल. Hey beautiful, it's a new day, new start, and the day start with all you lovely and beautiful people. मी आहे डॉक्टर गुडप्या आणि आज पुढे काय होणार आहे ते आपण बघणारच आहोत. सो स्टे ट्यून फॉर इट. आणि येस आणि येस आणि येस. आणि मग तिथून हे निघाले ॲज युजल आहे ना. तिथे नाही नेक्स्ट डे स्टे मिळाला, कोणाचं काही कॅन्सलेशन वगैरे झालं नाही. सो मग ह्या लोकांनी होमस्टेमध्ये बुक केलं आणि होमस्टे चांगला होता. बट हिचं नाटकं बघितलं किती ग बावळट टू बचनी. हां, लास्ट टाईम बोलली ना मी की हिने एक रूम दाखवली, आम्ही 3 रूम घेतले आहेत आणि ह्या एका सेपरेट रूममध्ये अंशू झोपणार आहे, चंशू झोपणार आहे असं सांगितलं हिने. तेव्हा आपण बोललो ना हिला की काय गरज आहे काय दाखवायची आणि क्लॅरिफिकेशन द्यायची, आणि तो काय एकटा का झोपेल. असं कुठलं मूल असतं, कितीही मोठं मूल झालं तरी पण ते एकटा रूममध्ये जाऊन झोपत नाही. एक्स्ट्रा बेड वगैरे आपण घेतो असं, त्याला थोडीच असं अननोन जागी कुठल्या तरी एका रूममध्ये त्याच्यासाठी स्पेशल बुक करतो. फॉर वॉट एव्हर युअर प्रायव्हसी रिझन, तुम्हाला प्रायव्हेट मुवमेंट तुमचे एन्जॉय करायचे असतील तरी असं आपण मुलांना थोडीच करतो. सो ह्या वेळेला दाखवते 2च रूम आहेत आणि म्हणे की मोठी रूम आहे ना आम्ही त्यांना दिली आहे, ती फॅमिली रूम आहे, ती थोडी मोठी आहे कारण का आता चंशू मोठा झाला आहे ना. अरे अगं कसली ग तू बचने, तुला ना गरजच नाही स्वतःचा रूम दाखव आणि गब्बस ना गब्बस. हां, मोठा झाला आहे आणि छोटा झाला आहे आणि तुझं डोकं बघ आधी आणि तुझा फनी बघ, नुसता अंगानेच वाढलं आहे ढेरपोट्या. काय तर कशाला फॅमिली रूम, ते तिकडे त्यांना फॅमिली रूम घेऊन तिथे त्या डॅमेजरला पण ही कोंबत असेल. मोठी छुट्टी ताईचा विचार करणारी महान वहिनी, छुट्टीची मोठी वहिनी, मोठी इन ऑल सेन्स मोठी. आणि हिला ना कोणीतरी कॉमेंट पण केलेली जी हिने नंतर डिलीट केली आणि मला ना मी ठेवली होती पण काय माहिती मी ते स्पेस करायच्या चक्करमध्ये मोबाईलच्या ती मी डिलीट केली वाटतं. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की तू काळजी घे, तुझं एवढं स्केड्यूल इतकं हेक्टिक आहे आणि तुला इतकी दमछाक होते आणि तुला खूप दम लागतो तुझ्या बोलण्यामध्ये, पण तुझा श्वास अडकतो. तर हिने लिहिलं होतं हो 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 मला खूपच असं, हो मी नक्कीच जाऊन डॉक्टरला कन्सल्ट करेन, मला पण असं जाणवतं आहे मी नॉर्मल बोलताना पण असं. तर मला एकच सांगायचं आहे बाबा, काही झालेलं नाही आहे, तिला धाड नाही भरली आणि तिला धाप लागते कारण का तिची अनहेल्दी लाईफस्टाईल आहे. ठीक आहे, बाकी काही कारण नाही आहे. तिला काही मेडिकल कंडिशन वगैरे असली ना ते पण तिच्या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आहे. आणि तेच आम्ही वारंवार बोलत आलो आहे की एवढा गुडप्या डॉक्टर घरात असताना इतकी वर्स्ट लाईफ तर सामान्य माणसाची पण नसते, तर डॉक्टरची कशी असू शकते. डॉक्टरची पर्सनली तर त्याच्या कामामुळे तर नाहीच आहे, म्हणजे आपण असं म्हणतो वर्क स्केड्यूल आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना कधी इमर्जन्सी जावं लागतं, त्यांची झोप होत नाही त्यांना, तर ते तर ह्याचा सीनच नाही आहे. आता काही कामधंदा करत नाही तरी पण ह्याची अशी हालत आहे. त्याचं तोंड बघितलं कधी जवळून, काय झालं आहे अवतार त्याच्या तोंडाचा. आता काय बोलू नाही शकत जास्त, मी त्याच्यावर डिस्क्राईब नाही करू शकत, करायचं तर केलं असतं पण ते योग्य वाटणार नाही म्हणून. पण ते किती काय म्हणजे अक्षरशः त्याच्या चेहऱ्यावर दिसते की तो विनाकारण अनहेल्दी लाईफस्टाईल लीड करतोय फक्त आणि फक्त ह्या बचनेपायी. ते बचना तर त्याला उभा पण करत नाही, नुसता इतके वाईट दिवस आहेत की कुठेतरी पायऱ्या वगैरे चढताना ह्यांना PDA करावं लागतं तिथे हात पकडून वगैरे. सो आणि हिची तर त्याच्याहून म्हणजे ही आणि फ्लॉन्ट पण करते ही अशी लाईफस्टाईल की आम्ही एवढ्या उशिरा झोपतो आणि दिवसभर असं आणि आम्ही 4-4 वाजेपर्यंत पण जागतो आणि असं. हे सगळं पैशापायी, पैशाच्या नादापायी तुमच्या आयुष्याची, तुमच्या लाईफची तुम्ही हेळसांड करता आणि तुम्ही लोकांना काय सांगता आयुष्य हे सुंदर असतं आणि एकदा जगून घ्या आणि हे जगून घ्या आणि आयुष्याचे दिवस कमी करा, हे पण सांगा ना असली लाईफ जगून. आमच्यासारखी सारखं बॅग उचलायचं, फिरायचं इकडे तिकडे, टाइमपास करायचा, रात्री रात्री जागायचं, पार्ट्या करायच्या, ह्याच्याबरोबर त्याच्याबरोबर भटकत राहायचं आणि आपल्या आयुष्याचे 12 वाजवायचे, हे पण सांग ना स्पष्ट. हे जे म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स असतं ना, जे नाही बोललेलं ते पण ऐकायला येतं आहे. तुम्हाला बघूनच कळतंय की व्हॉट काइंड ऑफ लाईफ यू आर लिडिंग, हाऊ अनहेल्दी युअर लाईफस्टाईल इज. नुसतं शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. त्या माणसाला पण तशीच सवय लागली. कुठे गेलं तर आपल्याला त्याची गरज आहे नाही आहे, आपल्याला खरंच ते आपण घालणार आहोत किंवा वापरणार आहोत, पण ते नाहीच. नुसतं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे घेते, मला ते घेते. आणि मग असं दाखवायचं की नाही मी तिला किती शिस्त लावते, नाही म्हणाली मी, तिला म्हणाली की तू कधी घालणार आहे असं वगैरे, आम्ही किती तिला ह्याच्यात ठेवतो, असं मागेल ती वस्तू देत नाही. अरे पण ती मागतेच कशाला प्रत्येक वेळेला, कारण का ती तुला बघूनच, कारण तू वाटेल तसं. जर तू इतरांना ते थंडीचे कपडे आणि काय तरी हे छान आहे ते छान आहे म्हणून ते तरी कुठे घालणार आहे. उगाचच काहीतरी गिफ्ट द्यायचा, गिफ्ट देऊन मारायचं आणि त्यांच्या जीवावर कंटेंट छापायचं म्हणून वाटेल तसं लोकांना घेत सुटली.
म्हणून तुझं बघून ती पण मागते. तिला वाटत असेल ना मनात, कारण का आई वडिलांचं बघूनच मुलं शिकतात. तिला वाटत असेल की जर मग त्यांना तरी काय गरज आहे, त्यांना गरज नसताना इतरांना माझी आई घेते तर मी का नाही मागू शकत, मी पण मागते. काय ग बचने. आणि कधीतरी ते झिपऱ्या बांधत जा. त्या दिवशी जरा एअरपोर्टवर बांधून होती, जरा कशी माणसात दिसत होती, खरंच चांगली वाटत होती. काय ते गळ्यात घालून फिरत असते आणि ती छुट्टी, बापरे हॉरिबल. कोण म्हणेल या बाईचं पार्लर आहे, वाटते तशी पक्की पार्लरवाली, पण काय ते अवतार आणि काय ते शेपूट झालंय, बापरे बाप. असं एक असा मला वाटतं एक असं पोर्शन, असं वेणीचं कसं 3 भाग ते असे कोणाकोणाचे असे 3 भागच पडतात, तसं त्या छुट्टीच्या केसाचा प्रकार झालाय. असे एकाच केसामध्ये 3 भाग पडलेत. आणि इथे काही छान खायला मिळत नाही, इथे काही छान खायला मिळत नाही, हवं तसं नाही आहे असं म्हणून बरी ग सारखी चापत होती. किती खाते बाप रे, नुसतं चरतच राहते. आत्ता जेवली नाही तर लगेच परत कुठलं तरी कॅफेत घुसेल का, तर कोणीतरी सांगितलं ते व्हिजिट करा, मग तिथेच जायचं ना. तिथेच कधीतरी लाईट असंच काहीतरी खाऊन राहायचं, तिथे पण जायचं, जेवायचं पण प्रॉपर, मग तिथून उठायचं आणि मग कोणीतरी काहीतरी सांगितलं तर मग व्ह्यूच्या चक्करमध्ये तिथे पण जाऊन चरायचं, अख्खा दिवस चरायचं. मग घरी आल्यावर पण ते सुरूच आहे, ह्याच्याबरोबर जा त्याच्याबरोबर जा, ह्याला इकडे घेऊन जा त्याला तिकडे घेऊन जा, ह्याच्याबरोबर वॉफल्स खा त्याच्याबरोबर डार्क चॉकलेट खा. काय चाललेलं असतं या बाईचं काय माहिती. आणि एक मस्त कॉमेंट हिला आलेली, ती पण दाखवते तुम्हाला, थांबा. अरे काय यार ताई, तुम्ही असं कसं म्हणता तिला, तिची डायटिशियन आहे. त्या डायटिशियनचा एक व्हिडिओ बघितला, आत्ताच लग्न झालेलं तिचं, लग्नाचा काहीतरी डान्स करतानाचा व्हिडिओ आहे. डायटिशियन पण हिच्यावरची आहे नमुनी, बापरे एकदम लॉरेन आणि हार्डीची जोडी आहे. असो ते ज्याचं त्याला, पण डायटिशियनला आपल्याला आधी आपल्या नवऱ्यावर फोकस करण्याची गरज आहे. त्याच्यावरनंच कळतं डायटिशियनच्या नवऱ्याकडे बघून, जी बाई आपल्या नवऱ्याला आटोक्यात आणू शकत नाही ती इतरांना काय डाएटचे धडे देणार आहे. सो त्याच्यामुळे डायटिशियन पण हिच्यावर काही फार उजेड पाडू शकलेली नाही आहे. आणि हिचं खाणं बिणं तर कोणीच, आणि ह्याच्यावर ऑलरेडी हिने प्रवचन देऊन झालेलं आहे, माहिती आहे ना तुम्हाला, आधीच सांगितलेलं आहे. लहानपणापासूनच मी एक चब्बी किड होते. सगळ्यांचा बॉडी टाईप हा वेगवेगळा असतो, तसा माझा असा आहे, म्हणजे असा माझा बोचूसारखा बॉडी टाईप आहे. तर त्याच्यामुळे काही होऊ शकत नाही आणि प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाचे काही वेगळे प्रॉब्लेम असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. तर त्या हॉर्मोन्स चेंजमुळे असं होतं. तर ते मी प्रत्येक वेळेला आता इथे मेन्शन करू शकत नाही. कोणालाही कोणाच्या बॉडीवर असं बोलायला नाही पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला. आणि बघितलं का, ही परत सुरू झाली आहे बाबा ते प्रवचन. देवा मी माती खाल्ली रे, मारो म्हणजे मारो. अरे मी बोलली होती ना की आता ही थोडी आटोक्यात आली आहे, तर मला तर माहितीच नाही की ही मी जे काही बोलते त्याच्या विरुद्ध मला प्रूव्ह करण्यासाठी की बाबा मी तुझं काही ऐकत नाही आहे, म्हणून ती परत आता चालू झाली आहे. जे व्हिडिओमध्ये अख्खा वेळ दाखवते, समजा 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तर जे 15 मिनटं जे काही दाखवलं असेल तिने ते लास्टची 10 मिनटं परत पकवते सेम. म्हणजे आधी व्हिडिओ थ्रू दाखवते आणि नंतर तोंडाने परत तेच बोलते. अगं गप ना बचने, गप चुप, एकदम चुप, चल शडप. आणि काय सारखं तेच त्याच ठिकाणी फिरायचं. सकाळी पक्षी बघितले तर संध्याकाळी प्राणी बघते. अगं बाई तू काय फिरायला जाते आणि कोण लोक कसे बाबा यांच्याबरोबर जाता तुम्ही लोक, मला तेच कळत नाही. जे कोणी एकच टूर झाली आहे म्हणा, पण आता काहीतरी परत आता जुलैमध्ये काढणार आहे असं ऐकलंय. काय होतंय काय माहिती. ती पण जाणार आहे 12च्या भावात डबड्यात. जुलैमध्ये काय 50 डिग्री टेम्परेचर. मला काय जुलै म्हणजे काय इंडियाचा पावसाळा वाटला का, की इकडे पण असं थंडगार वातावरण असेल, पाऊस पडत असेल. येडपट कुठची. बघ जरा आधी नीट अभ्यास कर. ते ना मी तुम्हाला एकदा डिटेलमध्ये सांगेन, सगळी माहिती काढते मी. काय जाऊ दे आता, मी काय नाही बोलते सिक्रेट. धीरे धीरे बोल कोई सुनाले कोई सुनाले. तर आता आपण काय नाही बोलूया, वेळ आल्यावर मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. सो झू बघायचं, नंतर मग ते बर्ड सँच्युरी बघितली आणि मग प्रत्येक वेळेला नुसतं काहीतरी स्ट्रीट बघायचं. म्हणजे काही ह्या लोकांना ना काही फिरायचं काहीच माहिती नसतं. नुसतं आपलं उठायचं आणि काय वाटेल तसं करायचं. एक टॅक्सी बुक करायचं आणि काहीतरी तो दाखवेल ते बघायचं आणि यायचं. आणि म्हणून यांना परत जावं लागतं. एकदाच काय ते बघून घ्यायचं ते नाही आहे. आणि तिथलं युनिक असं काहीतरी बघायचं तर ते नाही आहे.
काहीतरी असं म्हणजे जनरलच काहीतरी कुठे पण असं जायचं राणीच्या बागेत फिरायला गेल्यासारखं आणि काही बघायचं. अगं बाई, तू एवढी तिथे गेलेली नॉर्थ ईस्टला, तर तिथे एवढं मोठं काझीरंगा अभयारण्य आहे. आम्ही किती वर्ष आम्हाला जायला मिळत नाही आहे, कारण का आमचा जो सीझन असतो जुलै ऑगस्ट सुट्टीचा तेव्हा ते बंद असतं. मे टू सप्टेंबर काहीतरी बंद असतं, कारण हेवी रेनफॉल असतो, रेन शॅडो एरिया आहे तो, त्याच्यामुळे ते आमच्या सुट्ट्या ॲडजस्ट होत नाहीत. पण तू तर मेमध्ये गेली होती ना, आणि तुझी बुकिंग पण आधीची झालेली होती. मग तो एक वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा होता ना. तिथला एकशिंगी गेंडा फेमस आहे. फनीला असं काहीतरी आपल्या भाऊबंधांना भेटल्यासारखं वाटलं असतं. जोक्स अपार्ट, खरंच म्हणजे असे एक्सपिरियन्स घ्यायचे असतात जे युनिक असतात आणि ते तिथले स्पेशली तिथेच जाऊन तुम्हाला घेता येतात. हे काय कुठलंही आपलं उठायचं आणि कुठेही जायचं आणि काही बघून यायचं, तिकडचा मेन प्राणी तर बघितलाच नाही. चेरापुंजीमध्ये पण एक विलेज आहे, ते इंडियामधलं सगळ्यात, आय थिंक एशियामधलं सगळ्यात क्लीनेस्ट विलेज आहे. ते पण एक व्हिजिट करण्यासारखी प्लेस आहे. खूप छान छान आहेत जागा एक्सप्लोअर करण्यासारखा. मला कधी कधी असं वाटतं ना, मला इथे बसून ट्रॅव्हल अँड टुरिझमचाच बिझनेस ओपन करायला पाहिजे. पण नाही बाबा, ते असले कामं नाही. आपलं प्रोफेशन वेगळं, ते वेगळं, हे वेगळं, असं कम्प्लिटली असं आपण मिक्स नाही करत. सो एनिवेज, हे लोक असं अर्धवटच काहीही फिरतात, काही. त्याच्यावर पण हिला कॉमेंट आलेली, ती हिने डिलीट केली. त्याचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, पण ते खूपच, तिने अक्षरशः निबंधच्या निबंध लिहिला आहे, जे मला आता इथे दाखवणं काही हे नाही वाटत आहे. त्याच्यानंतर ती सेम निबंध तिने नंतर स्वतःच्या व्हिडिओच्या एंडला वाचून दाखवला. ते लक्षात ठेवून ते सगळं बोलली आहे ती, की जसं की आमचं अचानक ठरलं आणि आम्ही अचानकच हे बुक केलं, आमचा काही प्लॅन नव्हता आणि आम्हाला कोणी मिळत नव्हतं, आम्हाला ट्रॅव्हल एजंट कोणी असिस्ट करायला मिळत नव्हतं. सो मग आम्ही आमचं प्लॅन केलं, म्हणून आमचं थोडं गडबड झाली ह्या वेळेला. आणि असं आमचं सॅड ट्रिप्सचं असं नसतं, आम्ही ते 2-3 महिने प्रायर बुकिंग करतो आणि आमची टीम आहे ती सगळं ठरवते. बस अभी सहा नहीं जाता, बका और झूठ मत बोलियो. म्हणजे किती रे बाबा, किती फेकायचं. सगळ्यात पहिला पॉईंट मला हा क्लिअर करायचा आहे की प्रत्येक वेळेला कसं अचानक ठरलं. अरे डॉक्टर आहे की हजाम? हां, काय लायकी काय त्या माणसाची? खरंच यार, आता तर मी त्याची लायकीच काढायला आली आहे. काय आहे काय तो? कधीही सुट्टी मिळते त्याला, कधी. म्हणजे आता माझ्या बायकोने अचानक ठरवलं आहे, तर मी आता म्हणजे मी हे पण अग्री करू शकते आता. म्हणजे मी ह्या स्टेजला पोहोचली आहे की हा म्हणेल की बाबा मी कंटिन्युअस 10 दिवस कामच करत होतो, कारण मला 20 दिवसाची सुट्टी पाहिजे. अरे माणूस आहे की काय रे तू? म्हणजे एकशिंगी गेंडा, चमन नाही, चमन तर दुसरं आहे, गुडप्या. काय तुझं काय आहे की नाही आहे? म्हणजे ह्याच गोष्टीतनं कळतं ना बाबा, असं कसं तुम्ही अचानक ठरवू शकता? आमच्यासारखे नोकरदार माणसं ते पण असं अचानक नाही ठरवत. त्यांना पण सुट्ट्या मॅनेज कराव्या लागतात, बघावं लागतं, आपल्या कलिग्सबरोबर ॲडजस्ट करावं लागतं, जरी स्वतःच्या सुट्ट्या अवेलेबल असल्या तरी. आणि ह्याचं काय आहे? हा आपला कधी पण तयारच असतो. तिथून जाऊन आला तर एखादा डॉक्टर बाबा पटकन काम रिझ्यूम करेल, ते पण नाही. इथे येऊन पण अजून घरातच आहे, टाइमपास करतोय, नाचतोय काय आणि काय आणि मॉडेलिंग काय करतोय, चालतोय काय आणि छच्चूचा बड्डे सेलिब्रेट काय करतोय आणि फिरतोय काय बायकोचा शेपूट. शी, कसला ग कसला. तर असा फुकट माणूस घरात असताना काय गरज आहे तुला एकदम अर्जंटमध्ये असं कुठे जाण्याची? आरामात तू कधी काही ठरवू शकते, तुला थोडीच काय विचार करायला लागतोय. आणि राहिला प्रश्न दुसरा की टीम असते आणि तिकडे, आणि आम्ही 2-3 महिने प्रायर बुकिंग करतो आमच्या सॅड ट्रिप्सचं, जिजा चाली टूर्सचं. 2-3 महिने प्रायर बुकिंग करायला लावता लोकांना आणि नंतर 2-3 वेळा कॅन्सल पण करता. अरे कोणतरी खरं मानेल का? किती खोटं बोलायचं, काय लाज शरम जिभेला काही हाड. 3 वेळा या लोकांनी ट्रिप प्लॅन केली. 3 वेळा लोकांना आता करा बुकिंग फास्ट, आज करणार त्याला एवढं डिस्काउंट, आज करणार त्याला तेवढं डिस्काउंट. मी तुम्हाला दाखवणारच आहे, यांचे पर्चे सगळे उघडणारच आहे, ते तर दाखवेनच. पण हे नेहमीच आहे यांचं. आणि नंतर कुठे त्या नामोनिशानच नसतो त्या ट्रिपचा. अचानकच यांच्या मनाप्रमाणे कॅन्सल होते, यांच्या मनाप्रमाणे पोस्टपोन होते, काय वाटेल ते होतं. आणि मग तो खर्च कोण? हे बेअर करतात. असं जर प्रत्येक वेळेला असं आम्ही बेअर करतो ही सांगत होती ना मोठी बेअर, तर मग झालं, असा धंदा झाला तर संपला. मग तो साल्टी निघाली. मग हे कसलं काय?
काय कुठला बिझनेस आहे असं 10 वेळा बुकिंग करायचं, ॲडव्हान्स करायचं मान्य आहे, ॲडव्हान्स करतात लोक, कारण का स्वस्त डील मिळून जातात, बऱ्यापैकी रिझनेबल अमाऊंटमध्ये मिळतं. पण मग ते त्या गोष्टीला पूर्णत्वास पण नेतात ना. तुमचं तर ते काय पोचतच नाही, मग काय होतं काय त्याचं. आणि टीम कसली, आता बोलली असती कसली टीम फालतू तुमची, ही टीम ह्याची बायको त्याला, त्याची बायको याला, ही वाली टीम, ही टीम काम करते. आणि तो एक बॅकग्राऊंडमधला छुपा प्रायव्हसी जपतोय पण प्रायव्हसी जपता येत नाही असा डॅमेजर. अरे देवा, काय म्हणजे बोलायचं, किती ते धडधडीत खोटं बोलायचं. आणि एवढं खोटं बोलून आणि वर म्हणायचं मी लपवू शकली असती. ओ अगं बाई, कितनी बोली अरे तू, चलपट, लपवू शकली असती म्हणे. मी हे आधीच प्रेडिक्ट केलं होतं की बाबा आई ना हेच म्हणणार की मी तर लपवू, पण लपवायचं ना, दाखवायचंच नाही. लपवण्याचा प्रश्नच कुठे येतो. कशाला दाखवते नसते फंदे, कशाला नाटकं करते, कारण तुझ्याकडे दुसरं दाखवायला काहीच नाही. तुझं लाईफच एक मोठा ब्लंडर आहे, कधी काही होऊ शकतं वालं. त्याच्यामुळे मग काय जे आहे ते दाखवावंच लागतं, नाही तर दाखवणार काय, कसा मग तो व्लॉग पूर्ण होणार, मोठा होणार, तेवढ्या मिनिट्सचा होणार. त्याच्यामुळे दाखवते. त्याच्यामध्ये काय आहे की मी लपवलं असतं, लपव ना मग, कोणी सांगितलं तुला नाही लपवायला. जे प्रायव्हसी जपते ना, मग जरा स्वतःची पण जप की. दिन ना एक खट्टूस बस. आणि एक अजून एक ह्या लोकांचा की मी सुट्टीला आली आहे पण मला ना इथे पण कामच आहे आणि मला आराम करायला वेळच नाही मिळत आहे. मी दिवस रात्र एडिट करते आणि मग सकाळी टायमावर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो. अरे हे ना मी बोंबलीला पण म्हणालेली आणि सगळ्या DBSला माझं सांगणं आहे की बाबा नाही होता तुमसे तर मत करो. दुनियेवर उपकार करू नका जे तुम्ही नाही करत आहात. ठीक आहे, तुम्ही नाही टाकलत ना थोडे दिवस तर उलट उपकार होतील. स्वतःच्या हव्यासापायी, स्वतःच्या हपापलेल्या ह्याच्यापायी, स्वतःचे जे काही तुमचे सेट खर्च आहेत ते खर्च काढण्यासाठी मरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाकता. जे की तुमचं एवढं इन्स्टा वगैरे एवढं आहे तर त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावर फोटोज वगैरे अपलोड करू शकता, रील्स वगैरे अपलोड करू शकता. त्याच्यातनं तुमची ट्रिप कशी चालली आहे हे लोकांना कळलं असतं. पण नाही, स्वतःच तुम्ही ठरवलं आहे, स्वतःलाच तुम्हाला किती कुठे थांबायचं ते माहितीच नाही आहे. नुसते हपापलेले आहेत, नुसते आसुसलेले आहेत, इतके म्हणजे इतक्या घाणेरड्या लेवलचे आहेत ना हे लोक. ह्यांना दुसरं काहीच इन्कम सोर्स नाही आहे ह्यांच्याकडे. आणि वर हे मान्य पण नाही करायचं की यूट्यूब यांचा इन्कम सोर्स आहे म्हणून, जेव्हा की हे लोक पूर्णपणे यूट्यूबवर डिपेंडेंट आहेत. पण मिजाज बघा यांची, आणि वर सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी करतो. ए भाई, ओ बाई माणूस, काही गरज नाही आहे, काही करू नकोस, समजलीस का बोचे. बस एकदा बोललीस पुन्हा बोलू नकोस, नाही तर अशी तासेन ना लक्षात ठेवशील मोठी. आणि दिवस रात्र एडिट काय करते, मग तो काय कशाला हजा मांडला बरोबर. तो लपवणारा दुसरा, लपवलायस त्याला तो पदराखाली, पदर तर नाहीच आहे तुझा, कशाखाली लपवते काय माहिती. त्याला तो लपण्यासारखा पण नाही आहे, तुझ्यासारखाच आहे. ते तुमच्या फॅमिलीमधले सगळेच तसले. आणि ती एक ती छुट्टीचं तर काय चेहऱ्यावर सद्दान 12 वाजलेले, ते एक वेगळंच ट्रॉमामध्ये. तिला कसलं जन्माचं दुःख आहे काय माहिती, कशाला ती असा सुटकी चेहरा घेऊन फिरत असते. ती सुटकी चेहऱ्यावाली आणि ही जास्तच हसते. एकापेक्षा एक नमुने रे बाबा, एकापेक्षा एक. आणि मग तिथून येतानाच ह्यांचं पूर्ण पुढचं प्लॅन ठरलेलं होतं की आता तिकडे जाऊन काय कंटेंट छापायचं आहे, सार्वजनिक बड्डे येणार आहे. अरे ती कोणती मावशी आहे जिचा बड्डे असतो छच्चू बरोबर, तिच्या घरच्यांना काय ना तिला सोडली आहे का तिच्या घरच्यांनी वाऱ्यावर, की म्हणतात जा बाबा जा, तेवढी तरी जाते डोक्याला तापकुटची. म्हणजे अशीच असेल ना ती. नाहीतर बघाव तेव्हा आपल्या घरच्यांना, आपल्या मुलाला सुनेला सोडून किंवा त्यांना तरी बोलवायचं. त्यांना असं काय आहे की ते अजिबातच येत नाहीत, हिला इकडं सोडून देतात सेलिब्रेट करायला. जा त्यांचं कंटेंट बन आणि त्या कंटेंट त्यांना तुझ्याकडनं मिळेल आणि तुझा बड्डे पण सेलिब्रेट होईल जा फुकटामध्ये म्हणून येते की काय, आणि वर गिफ्ट पण मिळेल. आणि ह्यांचं तर मला काही कळतच नाही. आपण कुठून तरी बाहेरून आलो, ट्रिपवरून आलो, जरा आपल्याला किती दिवस लागतात ना. आणि एवढी जर एक 5-6 दिवसाची, एक आठवड्याची ट्रिप असेल तर किती आपलं शीण जायला थोडा वेळ लागतो, 1-2 दिवस लागतात. सगळं आवरायला पण आपलं असतं, ते जाण्यापेक्षा आल्यावरती किती कामं असतात, किती वैताग असतो. ते सगळं बॅग्स उपसायच्या, मग ते कपडे धुवायचे, वाळत घालायचे, परत व्यवस्थित करून ठेवायचं, किती गोष्टी असतात. आणि ह्यांच्याकडे घरी पोचतात नाही तर दुसरा
प्रोग्राम ठरला आणि हे सगळे फुकटे नातेवाईक यांचे तिकडे जमा पण झालेत कावळे. यांची तर लहानांची पिढी पण तशीच, मोठ्यांची पण पिढी तशीच, सगळे म्हणजे खानदानी फुकटे आहेत वाटतं वेल्ले लोक. आणि त्यांची ही सरदार, तोतियोकी सरदार असते ना, तशी आहे ही. हिच्या इशाऱ्यावर हिच्याकडनं काहीतरी मिळणार म्हणून आपले, आणि हिची छच्चू पण तशीच आहे, त्याच्यामुळे ह्यांच्या भोवती गिरट्या घालतात ते लोक. आता वाटतं आत्याबाई समजून चुकली आहे म्हणून आत्याबाई आता, नाही तर गेल्या वर्षी आत्या पण होती, ह्यावेळेला आत्याला नाही, आत्या कळटी, आता नवीन बकरे पकडलेत. अशी सतत बकरे पकडत असते. एकदा ना मला ना तुझी फॅमिली ट्री बघायची, एकदा फॅमिली ट्री दाखवच ग बाई, एकदा काय ते क्लिअर होऊ दे. दरवेळेला कोण ना कोण नवीनच फॅमिली मेंबर आणत असते. आणि बरं आले ते आले, पण ते इतकं म्हणजे त्यांचं सगळं करायचं एकदम सागर संगीत, आपण कसं आदर्श आहोत आणि कसं. अगं बाई, म्हणजे कितीही काहीही असलं तरी त्या बाईला काही जीव आहे की नाही, हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. इतकं असं राहणं आणि इतकं सगळं करणं कोणाच्या मदतीशिवाय, आपलं उगाचच काहीतरी करत राहायचं. आणि म्हणजे मला कळतच नाही, माझ्या समजण्याच्या पलीकडे. आणि कोणी यांच्या घरातलं, ती छच्चू तर बापरे, तिचं तर ऑरा असा असतो की मी आता एक आठवडा तू नव्हती तर मी सांभाळलं ना, आता मी कुठल्या कामाला हात नाही लावणार. सगळ्या जमा केल्या कावळ्या तिने, आणि काय काम तर एक काडी इकडची तिकडे हलवत नाही. बाप रे, डेंजर बाई. आणि हिचंच असं आहे की हिची मक्तेदारी चालते ना. त्या आधी एकदा छाचू बोलली पण होती की बाबा तिला आवडत नाही असं मध्ये लुडबुड केलेलं. आणि आपण 1-2 इन्स्टन्सेसला बघितलं पण आहे, छुट्टीला छाचू आई मदत करायला सांगते पण ही बोलते नाही 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 नको म्हणून मी करते, आणि छुट्टीच्या हातातनं खेचून बिचून घेतलेलं आहे. सो ही असे प्रकार करत असेल आगाऊबाई, त्याच्यामुळे छाचू आई पण काय बोलत नसेल. फक्त ही फनीला रोप झाडून दाखवते. तो काय विचारायला गेला किंवा काय बोलायला गेला की त्याला असं लुक देते ना, एकदम स्टर्न लुक देते की त्यांना समजून जाते की काय मला इकडे कामाला बोलवलं आहे ते मी काम करते. अगं तुझ्यामुळेच, तुझ्या अंगातच जास्त चूल आहे ना, तुला दाखवायचं आहे ना वी आर हॅपी फॅमिली, खोटी खोटी फॅमिली. तर त्याच्यामुळे येतात आता, मग काय तुझ्याच मदतीला येतात, तुला कॉन्टेंटसाठी तेवढीच मदत. पण बाबा एका कामाला हात लावत नाहीत. आणि ती बघितलं ती मुलाची, तो कोणतो आहे तो मुलगा आलेला ना पडीक लास्ट टाईम, किती दिवस सुट्टीवर आलेला इकडे, 10वीला होता. त्या मुलाची आई तर काय म्हणजे विचित्रच आहे, थोडी पावली कमच वाटते. तुम्हाला पण तशीच वाटली का मला सांगा कॉमेंटमध्ये. म्हणजे सूटच होत नाही त्याला ती, म्हणजे मी अज्युम करते साधारण एक 40शीतली बाई असेल, पण तिचं वागणं बोलणं एकूणच कसं वेगळंच काहीतरी आहे. आणि ती लाल परी बनली होती ना, तो ड्रेस पण उधारीचा होता, बचनीचा ड्रेस आहे तो तिने घातला होता. शी बापरे, काय माणसं आहेत. आणि शॉपिंगला गेलेले तेव्हा बघितलं का तुम्ही, शॉपिंगला छच्चू आई म्हणत होती की मला सोबरच काहीतरी घे, सोबरच बघायचं आहे मला, असं जास्त काही हे नको आहे, लाऊड नको आहे. आणि तुम्ही तिचा ड्रेस बघितला, हे सोबर आहे छच्चू आई. तर मग लाऊड काय असतं, म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकत की छच्चू आईच्या डोक्याप्रमाणे किंवा छच्चू आईच्या विचाराने लाऊड म्हणजे काय असेल. जर हे सोबर आहे तर गुलाब जरा गंध फैला दो, तोबा तोबा तू तो मीठा सा मुरब्बा, तोबा तोबा तू तो शहद का डब्बा. हे गाणं तुम्ही एकदम परफेक्ट ॲप सूट झालं असतं तुम्हाला आणि तुमच्या मुलाला. एकदम असं गुलाबो बनल्या होत्या ना, गुलाबाच्या काय फुलं बिलं असं साईडला असं स्लीव्जला होती. आणि तुमचा तो मुलगा मिठासा मुरब्बा शहद का डब्बा. बाप रे बाप. अगं त्याला आधी एक गंजी फ्रॉक दे आणि आतमध्ये घालायला लाव, ते पांढरं घालून येतो, ते पांढऱ्यातनं आतलं काळं दिसतं त्याचं, समजलं ना. टिक टॅक टो जुजू बॉय, ते घाण दिसतं, छान नाही दिसत आहे ते. काय मॉडेलिंग हलवत आले. अरे 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 अरे, ये देखने से पहले मेरा मोतियाबिंदू क्यों मैंने ऑपरेशन कराया. जोक सपाट, मला काही मोतीबिंदू वगैरे झाला नव्हता, असं जोक मारला मी. पण बापरे, तुम्ही बघितलं का जे मी बघितलं किंवा जे मी तुम्हाला सांगितलं. नसेल बघितलं ना तर तेवढा पार्ट बघा, जेव्हा आतून सगळे बाहेर येतात ना, त्यांचं नेहमीचं ते कॅटवॉक असतं ते बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. अरे 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 देवा, जुजू बॉय, काळा मनुका आणि त्यांचे ते थुकरट गेम्स आणि काय म्हणजे ते कंटाळा आला मला. ते बकवास इतकं फालतू वाटतं ना ते. आणि काय त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काय दात काढायचे, तेच त्याच गोष्टीवर. किती
म्हणजे किती मूर्खपणाचं आहे ते. शोभतं तरी का तुम्हाला? काय ते वेडेवाकडे चाळे आणि ते नेहमीची ती अशी काहीतरी दाबायची हातवारेवाली ॲक्टिंग. शी 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 याक, एकदम घाण. आणि त्याच्यावरही नुसती वेड्यासारखी अरे बाबा आवरा हिला कोणीतरी. झडपडबाई नुसती कशावर पण हसत असते. आणि ते पासिंग द पार्सल हे यांचं ठरलेलं आणि नाचायचं ते येड्यासारखं. ते तर गुडप्याला तर बस म्युझिक ऑन करायची. म्हणजे ठीक आहे, मी हे नाही, आवड असते, मला पण आवडतं डान्स करायला, पण काय ते काय अर्थच नाही बाबा त्या ह्याला. बघवत नाही. काही लोकांचं असतं ना असं, आपल्याला असं कसं वाटतं, किळस वाटते, तसं माझं काहीसं आहे. सो एक गोष्ट, आपल्याच मैत्रिणींच्या पाया कोण पडतं? म्हणजे तुझ्यापेक्षा कमी वयाच्या असतील त्या, त्यांच्या या पाया पडते. म्हणजे अगं बाई, तुझा 60चा बड्डे आहे, 60. तुझा काय स्वीट 16 नाही आहे. तसे कपडे घातले म्हणून तू 16 बरस की बाली उमर को सलाम नाही होते. ह्यांचं म्हणजे असं झालं, जे लहान आहेत ते लहानच होत नाही आहेत, म्हणजे लहान नसल्यासारखे वागतच नाही आहेत, आणि मोठे आहेत ते लहानच होत चाललेत, ते मोठे असल्यासारखे वागत नाही आहेत. ती मायसा वाह, काय संस्कार केलेत. काय गाणं, कुठल्या गाण्यावर नाचत होती. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए, आज की रात. अरे या गाण्यावर नाचत होती ती बाबा. आणि तो मुलगा किती टॅलेंटेड होता, तो छोटा मस्त एकदम डीजे. आणि बघितलं का काय मस्त मस्त गाणी म्हणत होता तो गणपतीची. नंतर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. किती मस्त म्हणत होता तो, आणि किती एकदम तालात म्हणत होता. नंतर गणपतीचं पण छान म्हणत होता, आणि मस्त डीजेची ॲक्टिंग, त्याचं क्राफ्ट पण किती क्यूट होतं. आणि वेरॅज आमची संस्कारी मायसा, जिच्यावर आम्ही एवढे संस्कार केले, मुलीचं मी नाही हे म्हणत आहे, पण आई वडील किती खोटे असतात की रोज बाबा आम्ही शुभंकरोती म्हणतो, आम्ही इतकं पाया पडतो, आम्ही दुसऱ्यांना हिणवतो, छाछूआई दुसऱ्यांचे संस्कार काढते. पण इथे बघा, एक स्तोत्र किंवा एक गाणं सुचेल तर शपथ. रोज प्रार्थना करणारीला एक प्रार्थना पण सुचत नव्हती. त्या आई पण तिकडे उभी नव्हती सांगायला की काहीतरी हे म्हण ते म्हण, कारण आई तिकडे दुसरीकडेच काहीतरी बीबवाला ड्रेस घालण्यात व्यस्त असेल. त्या ड्रेसची चॉईस तर इतकी हॉरिबल आहे, कुठून कुठून म्हणजे असं पडीक ड्रेस मला वाटतं कोण घेत नाही, ते हे उचलून आणतात. सो हे होतं आजचं पॉडकास्ट, आणि अशा रीतीने बड्डे पण खतम आणि आपलं पॉडकास्ट पण इथेच खतम होतं आहे. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. जाता जाता तुम्हाला एक कॉमेंट दाखवायची राहिली आहे, ती दाखवून घेते आणि नंतर या पॉडकास्टचा एंड करते. अरे भक्त भक्त अँड दी ब्रँड तुम्हाला नाही माहिती का? अरे 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 हां बरोबर, तुम्हाला फक्त एवढंच माहिती असेल ना. असं तर म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मास्सलामा.